माझे नाव सुदर्शन दुराजी देशमाने आहे. मी इयत्ता 7वी शिकतो. माझ्या विषयाचे नाव आहे जीवनातील आई वडिलांचे स्थान. मानवाच्या जीवनात आई वडिलांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आणि अनमोल आहे. ते आपल्या आयुष्याचे आधारस्तंभ असतात, जे आपल्याला प्रेम, संस्कार आणि मार्गदर्शन देतात. आई वडील हे ईश्वराचे दृश्य रूप मानले जाते. भारतीय संस्कृतीत मातृदेवी भव पितृदेवी भव हे तत्व आहे, जे त्यांच्या महत्त्वांवर प्रकाश टाकते. ते आपल्याला जन्म देतात, वाढवतात आणि जीवनभर साथ संगत करतात. आई ही प्रेमाची मूर्ती असते, जी आपल्याला गर्भात असतानाच प्रेम करते. ती रात्रंदिवस कष्ट करून आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा देते आणि चांगले संस्कार देते. आईचे त्याग अनंत असतात. ती स्वतःची झोप, आरोग्य सोडून आपल्या सुखासाठी झटते. उदाहरणार्थ, आई आजारी पडली तरी आपल्या मुलासाठी जेवण बनवते. वडील हे शिस्त आणि धैर्याची प्रतीक असतात. ते कुटुंबासाठी कमवतात, मोठे निर्णय घेताना आणि संकटकाळी आधार बनतात. वडील आपल्या स्वप्नासाठी रात्रंदिवस झटतात, जेणेकरून आपल्याला चांगले शिक्षण आणि भविष्य मिळेल. ते आपल्याला जीवनाचे धडे शिकवतात, जसे की मेहनत, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी. आई वडील हे दोन चाकाची गाडी सारखे असतात. एकट्याने गाडी चालत नाही. आई भावनिक आधार देते, तर वडील भौतिक आणि बौद्धिक आधार. त्यांचे संयुक्त मार्गदर्शन आपल्याला नीतिमान, सक्षम व्यक्ती बनवते. ते आपल्या चुकींवरून शिकवतात आणि यश साजरे करतात. आजच्या धगधगीच्या जीवनात आई वडिलांचे महत्त्व विसरू नये. त्यांच्या आदर, सेवा आणि आज्ञापालन हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यांच्या आशीर्वादाने आपण जीवनातील प्रत्येक आव्हान जपून पार करू शकतो, त्यांना सुखी ठेवू शकतो. आयुष्यात आई आणि वडिलांना कधीच विसरू नका. धन्यवाद.